हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ डॉक्टर नागनाथ फरताळे, झुलॉजी फॅकल्टी, विद्या आराधना अकॅडमी लातूर. या लेक्चरमध्ये आपण 11वीचा नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत, लोकोमोशन अँड मूव्हमेंट. फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट मूव्हमेंट. आता मूव्हमेंट म्हणजे काय आणि ते मूव्हमेंट कोण दाखवतं याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूयात. मूव्हमेंट इज द मोस्ट बेसिक कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पहा, मूव्हमेंट म्हणजे काय आहे. मूव्हमेंट इज दी मोस्ट बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नॉन लिव्हिंग एंटिटीजपासून जर बाजूला करायचं असेल तर आपल्याला काही बेसिस त्या ठिकाणी वापरावे लागतील. जसं की लिव्हिंग एखाद्या गोष्टीला जर म्हणायचं असेल तर त्या गोष्टीने इंट्रिन्सिक ग्रोथ दाखवली पाहिजे, आतून त्याची ग्रोथ झालेली पाहिजे. बॉडी शुड बी मेड अप ऑफ सेल्स, सेल्युलर ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला, कॉन्सियसनेस पाहिजे, मेटाबॉलिझम पाहिजे. तसंच ज्या गोष्टीला आपल्याला लिव्हिंग म्हणायचं आहे इट शुड शो मूव्हमेंट, त्यानं मूव्हमेंट दाखवलीच पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स कॅन नॉट मूव्ह, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स डू नॉट मूव्ह. बरोबर आहे. इफ नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स मूव्स इट इज ऑलवेज ड्यू टू द इन्व्हॉल्वमेंट ऑफ सर्टन एक्सटर्नल फोर्स. समजा तुम्ही रस्त्याने येत आहात, रस्त्यावर असा मोठा मध्यभागी दगड पडलेला आहे आणि हा दगड तुम्ही पाहून परत आलेला आहात. दुसऱ्या वेळी त्याच रस्त्याने जात असताना तो दगड जर तुम्हाला दिसलेला नाहीये, तुम्हाला लक्षात येईल की हा दगड कोणीतरी उचलून टाकलेला आहे, तो स्वतः गेलेला नाहीये, कोणीतरी उचलून टाकावं लागेल. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स डू नॉट शो मुवमेंट्स. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स त्या ठिकाणी मुवमेंट दाखवू शकत नाहीत, दाखवत नाहीत. जर एखादा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट जर मूव्ह झाला तर तो प्रत्येक वेळी केवळ आणि केवळ एक्सटर्नल फोर्सेसमुळेच मूव्ह होईल. हा पेन आहे, मी उचलून घेतलेला आहे, हा पेन स्वतः उभारलेला नाहीये. जर मी माझा एक्सटर्नल फोर्स काढून टाकला तर हा पेन खाली पडून जाईल. लक्षात आलं. ह्या पेनला कुठून तरी मी उचलून आणलेला आहे, तो इथंपर्यंत स्वतःच्या मनानं आलेला नाहीये. नॉन लिव्हिंग एंटिटीज मुवमेंट दाखवत नाहीत. मुवमेंट दाखवणं हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे लिव्हिंग एंटिटीजचं. जे लिव्हिंग आहेत ते या ठिकाणी मुवमेंट्स दाखवतात. आता मेन टॉपिक स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी क्लिअर करून घ्याव्या लागतील. आपल्याला समजून घ्यावं लागेल की मूव्हमेंट आणि लोकोमोशन याचा अर्थ काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे. आता मूव्हमेंट जर जाणून घ्यायची असेल, मूव्हमेंट म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट इज कॉल्ड ॲज मूव्हमेंट. आता मी इथं उभा आहे, मी माझा हात असा बाजूला केला, पहा हा काय केला, हात डिस्प्ले झालेला आहे, हात मूव्ह केलेला आहे, हाताची हालचाल झालेली आहे, याला आपण काय म्हणतो, मूव्हमेंट. मूव्हमेंट इज दी डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट. मी एकाच ठिकाणी उभं राहून माझं स्थान न चेंज करता माझे केवळ बॉडी पार्ट्स त्या ठिकाणी मूव्ह करत आहे, याला आपण काय म्हणतोय, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट. अँड सच काइंड ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज मूव्हमेंट. मूव्हमेंट म्हणजे काय आहे, बॉडी पार्टची होणारी हालचाल, बॉडी पार्ट्सची. लक्षात आलं. आता पहा, आपल्याला लोकोमोशन पाहायचं आहे. लोकोमोशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट ऑफ दी होल बॉडी इज कॉल्ड ॲज लोकोमोशन. दोघांमधला फरक तुम्ही जाणून घ्या. मूव्हमेंट म्हणजे काय आहे, मूव्हमेंट म्हणजे केवळ बॉडी पार्ट्सची डिस्प्लेसमेंट. मूव्हमेंट म्हणजे काय आहे, बॉडी पार्ट्स त्या ठिकाणी डिस्प्लेस होणं. पण लोकोमोशन म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ दी होल बॉडी. आता पहा, मी इथं उभा आहे, इथून मी पुढे गेलो, ओके, या ठिकाणी आलो. आता काय झालेली आहे, मी अगोदर तिथं होतो, आता इथं आलेला आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी झालेला आहे. पहा, दॅट इज कॉल्ड ॲज लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, ऑर्गॅनिझम एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणं म्हणजे लोकोमोशन. लक्षात आलं. बेसिक डिफरन्स काय, जर केवळ काही बॉडी पार्ट्सची हालचाल झाली तर त्याला आपण मूव्हमेंट म्हणतो, आणि पूर्ण एंटायर ऑर्गॅनिझम एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जर गेलेला असेल तर त्याला आपण लोकोमोशन असं म्हणत असतो. ॲक्च्युली ह्या दोन्ही गोष्टी ह्या इंटर रिलेटेड आहेत. आपण आता या लेक्चरमध्ये लोकोमोशन आणि मूव्हमेंट कसं एकमेकांशी संबंधित आहे हेच या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, हा एक सद्गृहस्थ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, चालत तो जात आहे. पहा, हा चालतोय, याची बॉडी डिस्प्लेस होत आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी होत आहे, म्हणजे काय होणार आहे, अल्टिमेटली लोकोमोशन होणार आहे. मूव्हमेंट ऑफ बॉडी पार्ट्स इज कॉल्ड ॲज मूव्हमेंट. ओके, फक्त बॉडी पार्ट या ठिकाणी हालचाल झालेली आहे, डिस्प्लेस झालेला आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, मूव्हमेंट. ओके, मी हात मूव्ह केला, ही केवळ मूव्हमेंट आहे, लक्षात ठेवा. पण मी पूर्ण बॉडी मूव्ह केली, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, लोकोमोशन. ॲनिमल्स अँड प्लांट्स एक्झिबिट वाईड रेंज ऑफ मुवमेंट्स. ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स पाहायला मिळतील. कशा मुवमेंट्स आहेत, आता आपण दोन पायांवर चालतो, पहा, लक्षात आलं.
आता काही पक्षी आहेत त्यांना विंग्ज आहेत, ते फ्लाय करतील, ही सुद्धा मुवमेंट आहे. ही मुवमेंट लोकोमोशनसाठी त्या ठिकाणी रेस्पॉन्सिबल आहे. पण प्लांट्स आहेत, डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी करू शकत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला मुवमेंट्स पाहायला मिळतात. लक्षात आलं, लाजाळूचं झाड असेल तर त्याला तुम्ही असं जर बोट लावलं तर तो त्याची पानं झाकून घेतो. लक्षात आलं, ही काय आहे, मुवमेंट आहे. प्लांट्समध्येही आपल्याला मुवमेंट पाहायला मिळते. आपण सनफ्लावर, सूर्यफूल जर पाहिलं तर खूप सुंदर मेकॅनिझम आहे पहा. तो सूर्याच्या दिशेनं त्याच्या जी फुलाची डायरेक्शन आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करतो, ती सुद्धा सर्टन काइंड ऑफ मुवमेंटच आहे. आणि आपण तर त्या ठिकाणी खूप ॲडव्हान्स्ड काइंडच्या मुवमेंट्स या ठिकाणी दाखवत असतो. स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा इज द सिम्पल फॉर्म ऑफ मुवमेंट. आता या ठिकाणी अमिबाचं उदाहरण दिलेलं आहे पहा. NCERTचे स्टेटमेंट आहेत काही, तुम्हाला समजावून सांगतोय मी. अमिबा आहे, हा अमिबा आहे. ह्या अमिबाला या ठिकाणी यायचं आहे कारण त्याला इकडे फूड दिसत आहे. तर तो येत असताना काय करतोय, स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम याचं जे आहे त्याची स्ट्रीमिंग होते. समजा हे काही घटक असतील त्याच्या प्रोटोप्लाझम मधले, हे काय होतात, ऍक्च्युली फिरतात असे, ह्या डायरेक्शननं सगळे मूव्ह होतील. मग हा ऑर्गॅनिझम इथं येईल, मग नंतर हा पार्टी इकडे येईल, आणि अशा प्रकारे स्ट्रीमिंग करत म्हणजे हे फिरतात. हे फिरल्यामुळं प्रोटोप्लाझम मधले जे घटक आहेत ते काय करतात, त्याची डायरेक्शन त्या ठिकाणी रोटेटिंग ठेवतात. त्याला सायक्लॉसिस सुद्धा म्हणत असतो आपण. सायक्लॉसिस, सेलमधले जे कंटेंट आहे तो फिरत राहतो, आणि तो कंटेंट फिरल्यामुळं काय होतंय, हा अमिबा या ठिकाणी थोडा थोडा पुढं येतो आणि या ठिकाणी तो पोचतो. स्ट्रीमिंग ऑफ प्रोटोप्लाझम इज द मोस्ट बेसिक काइंड ऑफ मुवमेंट विच इज शोन बाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा. अमिबा सारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला अशी मोस्ट बेसिक टाईपची मुवमेंट पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये सिंगल सेल आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, त्याच्याकडे कुठलाही अपेंडेज नाहीये. लक्षात आला, आपल्यासारखा हात पाय नाहीये त्याला. आणि तसं असताना सुद्धा हा मुवमेंट दाखवतोय. कशा प्रकारे दाखवतोय, याच्यामधले जे सायटोप्लाझमिक कंटेंट आहे तो काय होतोय, सायटोप्लाझमिक कंटेंट फिरत आहे, आणि तो फिरल्यामुळं या ठिकाणी ऑर्गॅनिझम मुवमेंट दाखवत आहे. अशा प्रकारची मुवमेंट आपल्याला अमिबा सारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळत असतं. मुवमेंट ऑफ सिलिया, फ्लॅजेला अँड टेंटॅकल्स आर शोन बाय मेनी ऑर्गॅनिझम्स. बघा, सगळ्याच ऑर्गॅनिझमला आपल्यासारखे हात पाय, लिम्स प्रेझेंट नाहीयेत. त्यांच्याकडे जे स्ट्रक्चर आहे त्याचा वापर करून ते ऑर्गॅनिझम मुवमेंट्स दाखवतात पहा. आता या अमिबाकडे तर काहीच नव्हतं, सिंगल सेल होती, पण त्यानं काय केलं, सेलमधलं सायटोप्लाझम फिरवलं. ओके, त्याला आपण सायक्लॉसिस असं सुद्धा म्हटलेलं होतं. सायटोप्लाझमचे कंटेंट फिरवले आणि फिरल्यामुळं त्या ठिकाणी स्ट्रीमिंग झालेलं आहे. यालाच आपण सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग किंवा प्रोटोप्लाझमिक स्ट्रीमिंग किंवा सायक्लॉसिस या नावानं ओळखतो. लक्षात आलं, सेलचा कंटेंट फिरत आहे. सेलचा कंटेंट फिरल्यामुळं काय झाली, मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. लक्षात आलं. त्याच्या पुढचं काही ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, सिलिया प्रेझेंट आहेत, सेल्सवर सिलिया आहेत, काहीच्या सेल्सवर फ्लॅजेला आहेत, काहीच्या बॉडीवर आपल्याला टेंटॅकल्स पाहायला मिळतात. आता ज्याचे त्याचे हे स्ट्रक्चर्स आहेत पहा, आणि याचा वापर करून ते ऑर्गॅनिझम्स काही मुवमेंट्स दाखवत असतात. आता बघूयात आपण काय म्हटलेलं आहे, मुवमेंट ऑफ सिलिया, फ्लॅजेला अँड टेंटॅकल्स आर शोन बाय मेनी ऑर्गॅनिझम्स. बरेचसे ऑर्गॅनिझम सिलिया, फ्लॅजेला आणि टेंटॅकलची मुवमेंट दाखवतात. थोडंसं पाहूयात आपण कसं होतं पहा. या ठिकाणी आपल्याला एक ऑर्गॅनिझम मूव्ह होताना दिसत आहे पहा. मुवमेंट, सच काइंड ऑफ मुवमेंट इज शोन बाय दी सिलियरी मुवमेंट. आता पहा, सिलियरी टाईपची मुवमेंट आहे. या ठिकाणी या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर तुम्हाला स्मॉल सिलिया मूव्ह होताना दिसतील, आणि ह्या सिलियाच्या मुवमेंटमुळं एंटायर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी मूव्ह होत आहे पहा. खूप सुंदर मेकॅनिझम आहे, बेसिक फॉर्म ऑफ मुवमेंट आहे. सिलिया मूव्ह व्हायला लागलेत, आणि सिलिया मूव्ह झाल्यामुळे एंटायर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी मूव्ह होत आहे. सिलियरी मुवमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. नाऊ वी विल ऑब्झर्व दी फ्लॅजेलार मुवमेंट. बघा, हा एक ऑर्गॅनिझम आहे, इथं तुम्हाला फ्लॅजेला दिसते, ती फ्लॅजेला मूव्ह होते पहा, आणि त्या फ्लॅजेलाच्या मुवमेंटमुळं एंटायर ऑर्गॅनिझम मूव्ह होतंय. बघा, फ्लॅजेलार मुवमेंट पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला, आणि फ्लॅजेलार मुवमेंटमुळं एंटायर ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतो. आता या ठिकाणी टेंटॅक्युलर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. हायड्रा आहे, टेंटॅकल्स आहेत, टेंटॅकल्स त्याचे मूव्ह करतो पहा. लक्षात आलं, आपण म्हटलं होतं की सिलिया, फ्लॅजेला आणि टेंटॅकल्सची मुवमेंट
ॲनिमल्स शो करू शकतात, आपण पाहत आहोत हे. नाऊ वी विल डिस्कस अबाउट दी ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग्स कॅन मूव्ह लिम्स, जॉज, आयलिड्स, टंग ETC. ह्युमन बिईंग लिम्स मूव्ह करू शकतात, हात पाय आहेत त्याची हालचाल होऊ शकते. परत काय मूव्ह होऊ शकतं, जॉज, जबडा आहे पहा, जॉज त्या ठिकाणी मुवमेंट दाखवतात. जर जॉजनी मुवमेंट दाखवली नसती तर आपल्याला खाताच आलं नसतं. आयलिड्स, ओके, आपण एखाद्याला असं असं करू शकतो, आपण आयलिड्सची मुवमेंट त्या ठिकाणी करू शकतो. परत आहे टंग, खूप महत्त्वपूर्ण ऑर्गन आहे, याची मुवमेंट झाली नसती तर जग खूप शांत असतं पहा. ओके, टंगनी मुवमेंट दाखवली नसती तर आपल्याला कुठलंही ध्वनी प्रदूषण पाहायला मिळालेलं नसतं. आणि जर यानं मुवमेंट दाखवली नसती तर आपण विकासाच्या बाबतीमध्ये, इव्होल्युशनच्या बाबतीमध्ये खूप मागा असतो पहा. फॉर्मेशन ऑफ स्पीच हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, आणि हे कॅरेक्टरिस्टिक फीचर असल्यामुळंच आपण ह्युमन बिईंग्सला त्या ठिकाणी लँग्वेजेस, स्पीच बनवू शकतो तो. म्हणून तर हायली ॲडव्हान्स्ड ॲनिमल असं संबोधित करत असतो. हे काही बॉडी पार्ट्स आहेत ज्याची मुवमेंट आपण करू शकतो, लिम्स, जॉज, आयलिड्स, टंग ETC. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आहेत, पण आपण काही मुख्य याची या ठिकाणी दखल घेतलेली आहे. सम मुवमेंट्स रिझल्ट्स इन अ चेंज ऑफ प्लेस, सच व्हॉलंटरी मुवमेंट्स आर कॉल्ड ॲज लोकोमोशन. आता बघा, मी सांगितलं होतं तुम्हाला की लोकोमोशन आणि मुवमेंट इंटर रिलेटेड आहेत, एकमेकांशी याचा संबंध आहे. काय संबंध आहे, काय सांगितलं होतं आपण, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट इज कॉल्ड ॲज मुवमेंट. डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट इज कॉल्ड ॲज मुवमेंट. आणि लोकोमोशन काय होतं, डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी इज कॉल्ड ॲज लोकोमोशन. पण डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी व्हायचं असेल तर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट व्हावाच लागेल. मला इकडून इकडं जर असं पळत जायचं असेल तर पळत जात असताना माझे बॉडी पार्ट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले पाहिजेत. लेग्स जर इन्व्हॉल्व झाले नाहीत, लेगची डिस्प्लेसमेंट झाली नाही तर डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी कशी होऊ शकते. लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे काय आहे, लोकोमोशन जे आहे, लोकोमोशन व्हायचं असेल तर मुवमेंट्स व्हाव्या लागतील. काय म्हटलंय पहा, सम मुवमेंट्स रिझल्ट्स इन अ चेंज ऑफ प्लेस, सच व्हॉलंटरी मुवमेंट्स आर कॉल्ड ॲज लोकोमोशन. म्हणजे काय, अशा मुवमेंट्स ज्यांच्यामुळं ऑर्गॅनिझम एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर निघून जातो. आणि ह्या मुवमेंट्स कशा आहेत, व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत. मला वाटलं तरच मी कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जाईन, मला वाटलं तरच मी इथून निघून दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसेल, व्हॉलंटरी आहे, माझ्या विल पॉवरच्या अंडर कंट्रोल आहे. लक्षात आलं. आणि हे लक्षात ठेवायचं आहे, लोकोमोशन व्हायचं असेल तर मुवमेंट्स व्हाव्या लागतील. डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी व्हायचं असेल तर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट्स व्हावंच लागेल. लक्षात आलं तुम्हाला. हे रिलेशन आहे, मुवमेंट झाल्या तरच लोकोमोशन होणार आहे. आता पहा, लोकोमोटरी मुवमेंटच्या काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. वॉकिंग, रनिंग, क्लाइम्बिंग, फ्लाइंग, स्विमिंग आर ऑल सम फॉर्म्स ऑफ लोकोमोटरी मुवमेंट्स. लोकोमोशनचे काही उदाहरणं सांगितलेले आहेत. वॉकिंग, चालत चालत निघालो आपण. रनिंग, धावत धावत निघालो. क्लाइम्बिंग, झाडावर एखाद्या चढलो आपण. फ्लाइंग, पक्षी आहेत त्या ठिकाणी फ्लाय करतात, उडतात. स्विमिंग, मासे आहेत पाण्यामध्ये पोहतात. हे सगळे काय आहेत, लोकोमोटरी मुवमेंट्स आहेत पहा. लोकोमोटरी मुवमेंट्स आहेत. म्हणजे काय, अशा मुवमेंट्स आहेत ज्याच्यामुळं ऑर्गॅनिझम एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जात असतो. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट ऑफ होल बॉडी होत असतं. इट इज डिफिकल्ट टू सेपरेट मुवमेंट्स फ्रॉम लोकोमोशन बिकॉज अन ॲनिमल कॅन नॉट चेंज इट्स प्लेस विदाउट दी मुवमेंट. बघा, आपल्याला लोकोमोशन आणि मुवमेंट यांचा वेगळा स्टडी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये, इंटरडिपेंडेंट आहेत. लोकोमोशन व्हायचं असेल तर मुवमेंट व्हावीच लागेल. लक्षात आलं. म्हणजे काय, देर आर सर्टन मुवमेंट्स विच रिझल्ट्स इन द डिस्प्लेसमेंट ऑफ दी ऑर्गॅनिझम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ऑर्गॅनिझम काय होतं, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये जात असतो. पण हे होत असताना ऑर्गॅनिझमनं त्याचा प्लेस चेंज करत असताना मुवमेंट्स मात्र व्हाव्याच लागतील. म्हणून लक्षात आलं, आपल्याला मुवमेंट आणि लोकोमोशन वेगवेगळं शिकण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण लोकोमोशन व्हायचं असेल तर मुवमेंट व्हाव्याच लागतील. मुवमेंट्स आर प्रायमरीली कनेक्टेड विथ दी लोकोमोशन. विदाउट मुवमेंट्स देर विल बी नो लोकोमोशन. मुवमेंट्स हे लोकोमोशनशी प्रायमरीली कनेक्टेड आहेत. लोकोमोशन व्हायचं असेल तर मुवमेंट्स झाल्याच पाहिजेत. मी वारंवार त्या ठिकाणी डेलिबरेटली सांगत आहे पहा. नाऊ वी विल डिस्कस अबाउट दी सर्टन लोकोमोटरी और मुवमेंट फॉर्मिंग स्ट्रक्चर्स. ओके, आता आपल्याला काही लोकोमोटरी स्ट्रक्चरचा
काही बॉडी पार्ट्सचा जे की लोकोमोशन आणि वेगवेगळ्या कारणासाठी मुवमेंटसाठी सुद्धा वापरले जातात, याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करायची आहे. पॅरामेशियम इन केस ऑफ पॅरामेशियम सिलिया आर प्रेझेंट. पॅरामेशियममध्ये सिलिया प्रेझेंट आहेत. आता याच सिलिया कशासाठी वापरल्या जातात पहा. मुवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स. आता पॅरामेशियम जर काढला तर या ठिकाणी मी एक रफ पॅरामेशियमची डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, इथं थोडासा असा पार्ट असेल ज्याला सायटोफॅरिंग्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, सायटोफॅरिंग्स म्हणत असतो आपण. याच्यावर रफ डायग्राम काढलेली आहे पहा. बॉडीवर सगळीकडं सिलिया प्रेझेंट आहेत आणि इथं सुद्धा काही सिलिया आहेत अशा. ह्या सिलिया फूड पार्टिकलला याच्या बॉडीमध्ये मूव्ह करण्यासाठी मदत करतील आणि इथं आल्यानंतर याच्यापासून त्या ठिकाणी फूड व्हॅक्युअल तयार होणार आहे. अशा प्रकारे सिलिया हेल्प्स इन दी मूवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स इन दी पॅरामेशियम. पॅरामेशियमच्या बॉडीमध्ये सिलिया ह्या फूडला सायटोफॅरिंग्समध्ये ढकलण्यासाठी, त्याची मूवमेंट करण्यासाठी मदतगार साबित होत असतात, त्या प्रोसेसमध्ये मदत करत असतात. सेम सिलिया कॅन बी युज्ड फॉर दी लोकोमोशन. त्याच्या बॉडीवर ज्या सिलिया आहेत, सिलियाचाच वापर करून हा पॅरामेशियम एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर निघून जात असतो. लक्षात आलं. अँड सेम सिलिया कॅन बी युटिलाइज्ड फॉर दी मूवमेंट ऑफ फूड थ्रू दी सायटोफॅरिंग्स. बघा, सेम स्ट्रक्चर्स are utilized for movement as well as the locomotion. Okay, those structures which are involved in the locomotion, they can be also utilized for the various movement. आपण इथं काय सांगतो तुम्हाला, म्हणजे locomotory structures need not be different from those which are utilized for the movements. लोकोमोशन मध्ये जे स्ट्रक्चर युटिलाइज केले जातात ते मुवमेंट मध्ये युटिलाइज होत नाहीत असं कधीही होत नाही. तेच स्ट्रक्चर आपण मुवमेंटसाठी सुद्धा वापरू शकतो. लोकोमोशन ज्यानं करतो त्याच स्ट्रक्चर्सनी, त्याच बॉडी पार्ट्सनी आपण मुवमेंट सुद्धा करू शकतो. दोन्ही एकच आहेत पहा. लक्षात आलं. म्हणून तर आपल्याला मुवमेंट आणि लोकोमोशन सोबत शिकायचे आहे. मुवमेंट म्हणजे काय, फक्त बॉडी पार्ट डिस्प्लेस होणं, पण लोकोमोशन म्हणजे काय, होल बॉडी डिस्प्लेस होणं. होल बॉडी डिस्प्लेस व्हायचे असेल तर मुवमेंट व्हाव्या लागतील. मी पुन्हा तुम्हाला बंबार्ड करतोय, लक्षात राहणं खूप महत्त्वपूर्ण आहे. पॅरामेशियममध्ये सेम सिलिया कॅन बी युटिलाइज्ड फॉर दी मूवमेंट ऑफ फूड थ्रू सायटोफॅरिंग्स अँड सेम सिलिया कॅन बी युटिलाइज्ड फॉर दी लोकोमोशन. दोन्ही कामं सिलियास यांच्यामध्ये करत आहे. सिंपल फॉर्म ऑफ ऑर्गॅनिझम आहे पहा. नाऊ वी विल डिस्कस अबाउट दी हायड्रा. आता हायड्रामध्ये पहा, हायड्रा हॅव टेंटॅकल्स. हायड्राच्या बॉडीवर आपल्याला टेंटॅकल्स पाहायला मिळतात. सेम टेंटॅकल्स कॅन बी युटिलाइज्ड फॉर कॅप्चरिंग दी प्रे. प्रे कॅप्चरमध्ये आपल्याला हे टेंटॅकल्स वापरले जाऊ शकतात हायड्रामध्ये. आणि हे जे टेंटॅकल्स आहेत, हायड्रा यूज दीज टेंटॅकल्स फॉर दी लोकोमोशन. हायड्राला लोकोमोशन करायचं असेल तर याच टेंटॅकल्सची मदत घ्यावी लागेल. टेंटॅकल्स आहेत, दोन कामं करत आहेत. कॅप्चरिंग दी प्रे, फूडला कॅप्चर करण्यासाठी टेंटॅकल्स मदत करत आहेत, आणि दुसरं काम या ठिकाणी आहे लोकोमोशन. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. आपण ॲनिमल किंगडम नावाचा एक धडा शिकलेला आहे आणि त्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की हायड्रा इज अ पॉलिप. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे पहा. हायड्रा इज अ पॉलिप. इट इज सेसाइल फॉर्म. हा काय आहे, सेसाइल फॉर्म आहे. हायड्रा इज अ पॉलिप, इट इज सेसाइल ऑर सेडेंटरी. आता या वाक्याचा अर्थ काय होतो थोडंसं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला NCERT टेक्स्ट बुकनं ॲनिमल किंगडममध्ये सांगितलंय की हा जो हायड्रा आहे, हायड्रा इज अ पॉलिप अँड इट इज अ सेसाइल फॉर्म. बघा, हा सबस्ट्रॅटम असेल, या सबस्ट्रॅटमवर हा हायड्रा अशा प्रकारे इथं चिटकून बसलेला असेल आणि याला असे टेंटॅकल्स असतील. अशा प्रकारचे टेंटॅकल्स त्याला प्रेझेंट आहेत आणि याला सेसाइल म्हटलेलं आहे. सेसाइल म्हणजे काय, इट इज इमोबाईल, इट डू नॉट शो लोकोमोशन. बघा, हा मूव्ह होत नाही, इट इज इमोबाईल, चिटकून राहतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, इट इज कॉल्ड ॲज सेसाइल. त्याला काय म्हटलंय आपण, एकीकडं NCERT सांगते की हा सेसाइल आहे, पॉलिप आहे, मुवमेंट दाखवत नाही, आणि दुसरीकडं सेम NCERT म्हणते पहा, हायड्रा युजेस टेंटॅकल्स फॉर लोकोमोशन. हायड्रा टेंटॅकल्स
चा वापर करून लोकोमोशन दाखवतो. कॉन्ट्राडिक्शन आहे. आता इथं तर खरा कस लागत असतो आपला. आता हे दोन्हीकडं NCERT सांगतंय, मग खरं कुणाचं आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल. दोन्हीकडं सांगितलेली इन्फॉर्मेशन ही 100% ट्रू आहे, खरी आहे. फक्त त्या ठिकाणी काही कंडिशन्स आपल्याला अप्लाय कराव्या लागतात. कंडिशन्स काय आहेत? एक सुंदर उदाहरण सांगतो पहा तुम्हाला. तुम्ही कधी आठवडी बाजारामध्ये गावामध्ये वगैरे तालुक्याच्या ठिकाणी भरत असतो, तिथं कधी गेला असाल तर तुम्हाला 2 प्रकारचे दुकानं पाहायला मिळतात. एक असतं, एक हातगाड्यावर एखादा व्यक्ती काहीतरी फ्रूट्स व्हेजिटेबल्स विकत असतो. तो काय करतो? ग्राहकाच्या शोधामध्ये तो मूव्ह होत असतो. पहा, मोबाईल आहे, त्याला जिथं ग्राहक मिळेल त्या ठिकाणी तो जातो, त्याच्याजवळ थांबतो, त्याला त्याचं सामान विकतो आणि पुन्हा निघाला तो दुसऱ्या ठिकाणी. आणि दुसरे तुम्हाला काही दुकानं मिळतील जे की त्या ठिकाणी पॅसिव्हली बसलेले असतात, रांग करून लोक बसलेले असतात. 1 दुकान, 2 दुकान, 3 दुकान, अशा प्रकारे वेगवेगळी रांग असते पहा. आणि मग त्या ठिकाणी ग्राहकाला जावं लागतं त्या दुकानामध्ये भाजीच्या, आणि मग त्याच्याकडून आपल्याला जे पाहिजे त्या व्हेजिटेबल्स त्याला विकत घ्याव्या लागतात. 2 दुकान आहेत. एक होता हातगाडा जो की ग्राहकाच्या शोधामध्ये फिरत होता, आणि दुसरे पॅसिव्हली बसलेत पहा. ग्राहक त्यांच्याकडे जाईल आणि मग ते त्यांचं सामान विकतील त्या ग्राहकाला. लक्षात आलं? आता असंच आहे पहा, 2 प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात. एक स्वतः प्रेच्या ॲक्टिव्हली शोधात फिरणारे, प्रे शोधतील, शिकार करतील आणि खातील. आणि दुसरे असे आहेत पॅसिव्हली त्या ठिकाणी वाट बघत बसतात. प्रे माझ्याकडं आला पाहिजे, माझ्या रेंजमध्ये आला पाहिजे, इथं आला की मी माझे टेंटॅकल त्याच्यावर टाकेन आणि मग त्याला खाऊन टाकेन. लक्षात आलं? हे आहे पॅसिव्ह फॉर्म. लक्षात आलं? हे ॲक्टिव्हली प्रेच्या सर्चमध्ये जात नाही आणि तिकडं जाऊन त्याला शोधून पकडून खात नाही, मुवमेंट हा दाखवत नाही. हा एका सबस्ट्रॅटमला चिटकून राहतो, टेंटॅकलचा वापर करून पुढला त्या ठिकाणी गेन करण्याचा प्रयत्न करत असतो. मग मी मगाशी तुम्हाला बाजारात उदाहरण सांगितलं. समजा इथं इकडून आपण एंटर होतोय आणि असे वेगवेगळे आपल्याला इथं दुकानं पाहायला मिळत आहेत पहा. आणि इकडेही दुकानं आहेत, ग्राहक वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक त्या ठिकाणी येत आहेत, इकडून येत आहेत. आणि एक दुकान इथं सगळ्यात शेवटी आहे इथं. आणि या दुकानदाराला वाटलं की बाबा आपण तर ग्राहकाच्या शोधामध्ये इथं बसलेलो आहोत आणि इकडून ग्राहक निघाले, इथंच येऊन त्याचं संपायला लागलं शॉपिंग, आपल्यापर्यंत कुणीच पोचत नाहीये. लक्षात आलं? हा तर पॅसिव्ह दुकानदार आहे. लक्षात आलं? जमिनीवर बसून तो त्याचा माल विकणार होता आणि विकत असताना त्यानं जागा अशी चूज केली त्याच्यापर्यंत ग्राहक पोचतच नाहीये. मग या केसमध्ये या दुकानदारानं काय केलं पाहिजे? दुकानदार काय करतो? त्याची जागा चेंज करतो. बाबा इथं नाही तर इथं, ह्या रेंजमध्ये, म्हणजे जिथंपर्यंत ग्राहक येत आहे ओके त्या जागेपर्यंत हा स्वतःला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जरी याच्याकडं गाडा नसला, ओके हातगाडा, हा ॲक्टिव्हली ग्राहकाच्या सर्चमध्ये जात नसला तरी सुद्धा याला याची प्लेस चेंज करावीच लागेल. बघा, लक्षात आलं? आता इथं असंच होतंय. आमचा हायड्रा आहे, हायड्रा सेसाईल आहे, सेडेंटरी आहे, एका ठिकाणी चिटकून राहणारा आहे. असं असताना सुद्धा जर त्याला त्या ठिकाणी त्याला पाहिजे ते मिळतच नसेल, समजा त्याला पुढंच मिळत नसेल, तर त्या जागेला चिटकून राहण्यात काही अर्थ आहे का? नाहीये. या दुकानदारासारखा आमचा हा हायड्रा सुद्धा स्वतःची पोझिशन चेंज करतो. हा काय करेल? याचे टेंटॅकल्स इथं जमिनीला चिटकावेल, सगळे टेंटॅकल्स इथे येतील, उलटा होईल, हा भाग इथं येईल, उलटी उडी कोलांट उडी मारेल आणि तो इथं येऊन चिटकून बसेल. लक्षात आलं? हायड्रा कॅन शो लोकोमोशन्स बट दीज आर ओकेजनली. तो जनरली लोकोमोट होत नाही, पण कधीतरी ॲडवर्स क्लायमॅटिक ॲडवर्स कंडिशन निर्माण झाली तर आणि तरच तो स्वतःची पोझिशन चेंज करतो. पण पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा सबस्ट्रॅटमला चिटकूनच राहतो. लक्षात ठेवायचं आहे, NCERTनं सांगितलेलं खरं आहे. हायड्रा इज अ पॉलिप, इट इज सेसाईल फॉर्म, इट इज ऑलवेज अटॅच्ड टू दी सबस्ट्रॅटम. सॉलिड सपोर्टला तो चिटकून राहतो, पण कधी कधी तो त्याची पोझिशन सुद्धा चेंज करत असतो टेंटॅकल्सचा वापर करून. इट कॅन लोकोमोट. आणि हे सुद्धा या चॅप्टरमध्ये NCERTनं सांगितलेलं खरं आहे. लक्षात ठेवायचं आहे, फक्त कंडिशन्स अप्लाय आहेत. हायड्रा कॅन शो लोकोमोशन बट डिपेंडिंग ऑन दी ॲडव्हर्स कंडिशन. इथं राहून जर त्याला काही उपयोगच होत नसेल तर तो त्या ठिकाणी त्याची पोझिशन मात्र चेंज करत असतो. हिअर इज अ एक्झाम्पल ऑफ हायड्रा. आणि हा हायड्रा फूड कॅप्चर करतोय आणि त्याला आता लोकोमोशन करावं वाटते, पोझिशन चेंज करावी. त्यानं सॉलिड सबस्ट्रॅटमला त्याचे टेंटॅकल्स त्या ठिकाणी चिटकवले आणि मग
त्या ठिकाणी स्वतःची पोझिशन चेंज केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्ही पहा, हायड्रा आहे, आता टेंटॅकल्स सबस्ट्रॅटमला चिटकवेल आणि पहा इथून तो सुटेल, आता सुटला आणि नवीन ठिकाणी जाऊन तो जोडला गेला. अशा प्रकारे हायड्रा सुद्धा टेंटॅकल्सचा वापर करून लोकोमोशन शो करत असतो, पण हे खूप रेअर केसमध्ये होत असतं. नाऊ वी विल डिस्कस अबाउट दी ह्युमन बिईंग. ह्युमन बिईंग्स आर प्रोव्हाइडेड विथ लिम्स. ह्युमन बिईंग्सकडं लिम्स आहेत. लिम्स कॅन बी युटिलाइज्ड फॉर चेंज ऑफ बॉडी पोश्चर्स. बॉडी पोश्चर्स बदलण्यासाठी लिम्सचा वापर होऊ शकतो. अँड लिम्स कॅन ऑल्सो बी युटिलाइज्ड फॉर लोकोमोशन. आपण ह्या सगळ्या उदाहरणांमधून काय सांगतो माहिती आहे का? लोकोमोशन आणि मुव्हमेंट ह्या दोन्हीमध्ये वापरले जाणारे स्ट्रक्चर सेमच आहेत. वेगवेगळे स्ट्रक्चर्स असण्याची काही आवश्यकता नाहीये. ह्युमन बिईंग्स लोकोमोशनसाठी लिम्सचा वापर करतात. सेम लिम्स कॅन बी युटिलाइज्ड फॉर व्हेरियस मुवमेंट्स, चेंज ऑफ बॉडी पोश्चर्स. हे NCERTनं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, लोकोमोशन अँड मुवमेंट्स कॅन नॉट बी स्टडीड सेपरेटली. ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. खूप महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे. पहा, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये याच्यावर प्रश्न बनवला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. पहा, समजून घ्यायचं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स. पहिला पार्ट पहा या स्टेटमेंटचा, ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स. ऑल लोकोमोशन्स काय आहेत? मुवमेंट्स आहेत. म्हणजे लोकोमोशन केली तर मुवमेंट ऑटोमॅटिकली 100% व्हायलेलीच आहे. पहा, कारण लोकोमोट व्हायचं असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी करायचं असेल तर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी पार्ट व्हावाच लागेल. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मला चालत जायचं असेल तर बॉडी पार्ट्स, लेग्स त्या ठिकाणी मूव्ह झालेच पाहिजेत, लेग्सची डिस्प्लेसमेंट झालीच पाहिजे. हे आहे लोकोमोशन. लोकोमोशन इज डिपेंडंट ऑन मुवमेंट. ऑल दी लोकोमोशन्स आर मुवमेंट्स. बट पुढचा पार्ट पहा, ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. बघा, ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट करेक्ट आहे, पण ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. लक्षात घ्या, मी फक्त केवळ हात पुढे केला तर याला आपण लोकोमोशन म्हणत नाही. लक्षात आलं तुम्हाला डिफरन्स? लोकोमोशन करायचं असेल तर मुवमेंट 100% होणार आहेत. ऑल लोकोमोशन्स आर मुवमेंट्स बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन्स. या ठिकाणी हे लक्षातच ठेवायचं आहे. द मेथड्स ऑफ लोकोमोशन परफॉर्म्ड बाय ॲनिमल्स व्हॅरी विथ. पहा, मेथड ऑफ लोकोमोशन परफॉर्म बाय द ॲनिमल इज डिपेंडंट ऑन, कशावर आहे पहा, हॅबिटॅट अँड द डिमांड ऑफ सिच्युएशन. बघा काय म्हटलेलं आहे, द मेथड ऑफ लोकोमोशन परफॉर्म बाय द ॲनिमल्स व्हॅरी विथ. प्रत्येक ॲनिमल मध्ये लोकोमोशनचा टाईप आहे तो वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण तो डिपेंडंट आहे कुणावर? हॅबिटॅटवर. आणि दुसरा कशावर डिपेंडंट आहे? द डिमांड ऑफ सिच्युएशन. दोन गोष्टींवर लोकोमोशन किंवा लोकोमोशनचा टाईप हा डिपेंडंट आहे. पहा, उदाहरण घेऊयात. फिश आहे. फिश इज ॲक्वॅटिक इन हॅबिटॅट. आता तो कसा आहे? ॲक्वॅटिक आहे, पाण्यामध्ये राहणार आहे, म्हणून त्याला चालून भागणार आहे का? नाहीये. इट हॅज टू स्विम सिन्स इट इज ॲक्वॅटिक. लक्षात आलं? फिश आहे, ॲक्वॅटिक आहे, त्याचा हॅबिटॅट कसा आहे? ॲक्वॅटिक आहे, म्हणून त्याला पोहावं लागतं, स्विमिंग करावी लागते. आता बघा, वी ह्युमन बिईंग्स आर टेरेस्ट्रियल. दॅट्स वाय वॉकिंग कॅन बी सफिशियंट ॲज अ लोकोमोशन. वॉकिंग मोड जो आहे तो लोकोमोशन म्हणून आपण यूज करू शकतो. आपल्याला जमिनीवर पोहायची आवश्यकता नाहीये. बर्ड्स आर आर्बोरियल. दे आर लिव्हिंग ऑन ट्री. बर्ड्स कसे आहेत? आर्बोरियल आहेत, ट्रीवर राहतात, म्हणून त्यांना स्विमिंग करणं त्या ठिकाणी चांगलं नाहीये. स्विमिंग ते करू शकत नाहीत, म्हणून त्यांना नवीन लोकोमोशनचा टाईप शोधावा लागलेला आहे. तो कुठला आहे? फ्लाइंग आहे. पहा पहा, द टाईप ऑफ लोकोमोशन परफॉर्म बाय द ॲनिमल इज डिपेंडंट ऑन दी हॅबिटॅट. हॅबिटॅट कसा आहे त्याच्यावर त्याचं लोकोमोशन डिपेंड आहे. टेरेस्ट्रियल असेल तो वॉकिंग, रनिंग करेल. लक्षात आलं? ॲक्वॅटिक असेल स्विमिंग करावं लागेल. आर्बोरियल असेल तर त्याला त्या ठिकाणी फ्लाइंग करावं लागेल. म्हणजे काय? हॅबिटॅट डिसाइड्स द टाईप ऑफ लोकोमोशन परफॉर्म बाय द ॲनिमल. दुसरं काय आहे पहा, द डिमांड ऑफ सिच्युएशन. डिमांड ऑफ सिच्युएशन. सुंदर उदाहरण सांगतो. आपण एखाद्या गल्लीतून आयटीत रुबाबात असं डुलत चाललेलो आहोत. पहा, अचानक एक समोरून भुंकत कुत्रा आला. मग आपण 360 डिग्री टर्न धूम पळत. पहा,
अगोदर कुठला होता आपला वॉकिंग मोड ऑफ लोकोमोशन होता. स्लो स्लो ऐटीत रुबाबात चालत होतो आपण. कुत्रा पाहिला समोरून येताना, आता तो चावतोच. आपण फिरलो माघारी, धूम पळत निघालो. पहा वॉकिंग मोड रनिंगमध्ये त्या ठिकाणी परावर्तित या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात आलं. डिमांड ऑफ सिच्युएशन, सिच्युएशन कशी आहे त्याच्यावर सुद्धा हा लोकोमोशनचा टाईप डिपेंडंट असतो. लोकोमोशन इज जनरली फॉर, आता लोकोमोशन का करावं लागतं त्याची काही कारणं आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. सर्च ऑफ फूड, लोकोमोशन इज फॉर सर्च ऑफ फूड, अन्नाच्या शोधामध्ये आपल्याला लोकोमोशन करावं लागतं. जर आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी आपल्याला फूड मिळतच नसेल तर आपल्याला लोकोमोशन करण्याशिवाय पर्याय नाहीये. इन द सर्च ऑफ फूड वी हॅव टू लोकोमोट, आपल्याला त्या ठिकाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जावंच लागेल कारण आपल्याला फूड पाहिजे. लोकोमोशन इज फॉर शेल्टर, शेल्टर आपल्याला पक्का निवारा, घर पाहिजे, शेल्टर पाहिजे, म्हणून आपल्याला लोकोमोशन करावं लागतं. बऱ्याचशा ॲनिमल्सला ते काय करतील, राहतात दुसरीकडं, पुढच्या सर्चमध्ये लांब जातात, पुन्हा त्या घराकडे त्यांना जावं लागतं, घरट्यामध्ये जावं लागतं. चिवताईचं उदाहरण घ्या, चिमणीचं. एक घरटं तयार करते झाडावर, टांगते झाडाला, तसंच तिथंच असतं, तर घरटं तिथंच असतं. दिवसभर इन द सर्च ऑफ फूड ती फिरते आणि संध्याकाळी इन द सर्च ऑफ शेल्टर, पुन्हा शेल्टरकडं माघारी ती निघालेली आहे. कधी कधी एका ठिकाणी एक झाड समजा खराबच झालं असेल, तर झाड तोडलेलं असेल समजा, घरटं तिथं निघून गेलं, तर पुन्हा शेल्टर बनवायचंय म्हणून तिला इन द सर्च ऑफ शेल्टर पुन्हा एक सुंदर झाड त्या ठिकाणी शोधावं लागेल, त्याच्यावर तिला नवीन घरटं बनवावे लागेल. घरट्यासाठी सुद्धा आपल्याला लोकोमोशन करणं आवश्यक आहे. प्राण्यांना लोकोमोशन घरट्यासाठी सुद्धा करावं लागतं. इन द सर्च ऑफ मेट, मेट पहा, प्रत्येक सजीवाला, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला वाटत असतं की माझा रेस वाढला पाहिजे, माझा वंश वाढला पाहिजे, आणि हा वंश वाढवायचा असेल तर रिप्रोडक्शन झालं पाहिजे. आणि रिप्रोडक्शन करायचं असेल, ज्यांच्यामध्ये सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे त्यांना मेट शोधावा लागतो. मेल असेल फिमेल शोधावं लागते, फिमेल असेल मेल शोधावा लागतो, मेट शोधावा लागतो. आणि ह्या मेटच्या शोधामध्ये सुद्धा ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी लोकोमोशन करावं लागतं. कधी कधी त्या ठिकाणी फिमेलची संख्याच त्या भागामध्ये नाहीये, तर हा मेल दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी इन द सर्च ऑफ मेट निघून जाईल आणि लोकोमोशन करेल. सुटेबल ब्रीडिंग ग्राउंड्स, बघा संघर्ष इथंच संपलेला नाहीये, संघर्ष इथंच संपलेला नाहीये. मेट सापडलाय पण हे ब्रीडिंग ग्राउंड सुटेबल नाहीये. समजा कुठला तरी हर्बिओर आहे आणि मेल आहे, फिमेलच्या शोधामध्ये एका गवताळ प्रदेशामध्ये गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याला फिमेल मिळालेली आहे, पण तरी सुद्धा हे मेटिंग तिथं करू शकत नाहीयेत कारण तिथं समजा काही कार्निवोरस ॲनिमल्स आहेत, पिले झाले की लगेच त्याला खाऊन टाकतील. म्हणून त्यांना काय करावं लागेल, घनदाट जंगलामध्ये जावं लागेल, ज्या ठिकाणी ह्या प्रेडेटर्सची संख्या कमी असेल किंवा त्यांनी त्या ठिकाणी येण्याची शक्यता सुद्धा कमी असेल, अशा सुटेबल ब्रीडिंग ग्राउंडचा त्यांना शोध घ्यावा लागेल. पुन्हा संघर्ष आहेच, याच्यासाठी सुद्धा लोकोमोशन करावं लागतं. पुन्हा काय आहे, फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स, फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स. बघा काही भागामध्ये खूप तीव्र उन्हाळा असतो आणि त्या ठिकाणी 4-5 महिने 6 महिने खूप तीव्र भयानक उन्हाळा आहे, तर तिथून वाचायचं असेल तर काही प्राणी काहीच्या शीत प्रदेशामध्ये जिथं आल्हाददायक वातावरण आहे अशा ठिकाणी लोकोमोट होत असतात आणि 4-6 महिने त्या ठिकाणी राहून पुन्हा आपल्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी जात असतात. म्हणजे काय, सुटेबल क्लायमॅटिक कंडिशन्स साठी सुद्धा ऑर्गॅनिझमला लोकोमोशन करावं लागतं. टू एस्केप फ्रॉम एनिमीज ऑर प्रेडेटर, आपण नॅशनल जिओग्राफिक चॅनल वर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहिलेला असेल, हरिण पुढं पळतोय, वाघ त्याच्या मागं पळत आहे. पहा, हा जो हरिण पळतोय तो कशासाठी पळतोय, टू एस्केप फ्रॉम दी एनिमी ऑर प्रेडेटर. तो जर नाही पळाला, तो जर थांबला तर संपला, थांबायचं नसेल तर पळावं लागेल. अशा प्रकारे तो पळून लोकोमोशन करत आहे. इथं त्याचं पळणं जे काय आहे ते स्वतःचा जीव, स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी आहे, टू एस्केप फ्रॉम दी एनिमी आहे. लक्षात आलं मित्र. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढील पार्ट डिस्कस करूयात. ओके फ्रेंड्स, थँक्यू.